ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याचे आदेश आणि त्यानंतर सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपांची सत्र थांबली असतानाच आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पुन्हा हॅलो पुराण पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंदे मातरमवरून मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या खास शैलीत याचा समारोप केला। त्यामुळे 5 दिवस तापलेलं वातावरण हॅलो पुराणनं काहीसं थंड झालेलं पाहायला मिळालं। पाहूया। नाही तुमचा काय संबंध नाही। तुमचं काय नाव कुणाचे घेतो आपण। तुम्ही आज निळा शर्ट घालून आलाय, चांगलं चालेल, तुम्ही जास्त त्रास देऊ नका। माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण जय महाराष्ट्र सोडला का? एक तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा, जय भीम म्हणा, जय श्रीराम म्हणा किंवा वंदे मातरम म्हणा, आता कोणालाही हॅलो म्हणू नका। इंग्रज विरोध करायचे, वंदे मातरम बोलू नका म्हणून तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे। पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी रंगलेलं हे हॅलो पुराण। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात हॅलोवरून जोरदार टोलेबाजी झाली। सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या पत्रकावरून जयंत पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। मुनगंटीवार साहेबांनी एक पत्रक काढलंय की भ्रमणध्वनीद्वारे संभाषणादरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या शब्दाचा वापर करावा। अध्यक्ष महोदय, हॅलोच्या ऐवजी वंदे मातरम। माझा प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे की आपण जय महाराष्ट्र सोडला का? जयंत पाटलांनी मुनगंटीवारांच्या पत्राचा आधार घेतल्यानं शांत राहतील ते मुनगंटीवार कसते। आदेश निघाल्यानंतर रंगलेलं राजकारण आणि त्यानंतर मुनगंटीवारांना काहीसं बॅकफूट यावं लागलं होतं। पण जयंत पाटलांनी थेट अधिवेशनातच तिरकस प्रश्न विचारल्यानं मुनगंटीवारांनी देखील तिरकस बाण चालवत सभागृहात हॅलोच्या दुष्परिणामांचा पाढाच वाचला। मी जय महाराष्ट्र या शब्दाच्या ऐवजी वंदे मातरम म्हणा असं म्हटलेलं नाही। जयंतराव, शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। आपण अमेरिकेत शिकून आला आहात, अमेरिकेच्या शिक्षणावर एवढा प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे प्रश्न कृपया उपस्थित करू नका। आणि आजपासून तुम्हाला विनंती आहे, एक तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा, जय भीम म्हणा, जय श्रीराम म्हणा किंवा वंदे मातरम म्हणा, आता कोणालाही हॅलो म्हणू नका। मुनगंटीवारांना मन मोकळं केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर द्यायला उभे राहिले। आधीच जोरदार बॅटिंग करून बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांचा टोमणा देखील जोरदार पलटवलाय। इंग्रज गेले तरी त्यांना सोडत नाही तुम्ही। अरे बघा, ज्या लोकांनी आपल्याला देशाला आजादी मिळवून दिली, जे हसत हसत फाशीवर गेले, वंदे मातरम बोलत बोलत गेले। इंग्रज विरोध करायचे, वंदे मातरम बोलू नका म्हणून तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे। एकंदरीतच अधिवेशनाच्या 5 दिवसांच्या कामकाजात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बराच वाद झाला। मुद्द्यावर भांडता विरोधक मुद्द्यावर देखील आले, पण शेवटच्या दिवशी मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विशेष शैलीत तापलेलं वातावरण थंड करत चौफेर फटकेबाजी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबणे।